ज्यावेळेस ही दृष्टी एखाद्यावरती पडते, एखाद्या राशीवर पडते आणि असं कोणाला वाटणार आहे की शनिदेवाने आपल्याकडे पाहावे म्हणून? काय शनी हात धुवून मागं लागला आहे? काय शनी माझ्या राशीला लागला आहे? काय साडेसाठी लागली आहे काय माहीत. एक गोष्ट निश्चितपणे समजून घ्या की शनी आणि राहू हे ज्यावेळेस एकत्र आले, एकत्र येतात, त्यावेळेस शनी हे अनकंट्रोल असतात. शनी देवतेवरती कंट्रोल मिळवता येत नाही. राहू देवता याचं जर तुम्ही स्वरूप पाहिलं असेल, याचं जर चित्र पाहिलं असेल, तर राहू देवता हे फक्त शिर आहे, म्हणजे मस्तक आहे. ओम सतनमो जय ओम गुरुजी को आदेश बड़े वबरारा गुरु चैतन्य सिद्ध सदगुरु मत्स्येंद्रनाथ साहब को आदेश, चैतन्य सिद्ध सदगुरु शंभूजीटी गुरु गोरक्षनाथ बाबा को आदेश, लख निरंजन आदेश. प्रथम तर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये. आजच्या या भागामध्ये आपण ग्रहापासून उत्पन्न होणाऱ्या परंतु समस्त मनुष्याच्या जीवनावरती पूर्णपणे प्रभाव टाकणाऱ्या अशा घटनांबद्दल बोलण्याचा प्रयत्न या भागामध्ये करणार आहोत. सर्वप्रथम आता हे समजून घ्या की येणाऱ्या 29 मार्च 2025ला शनी महाराज हे यांची राशी परिवर्तन करत आहेत. राशी परिवर्तन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर शनी महाराज त्यांची राशी बदलून आता वेगळ्या राशीमध्ये किंवा दुसऱ्या राशीमध्ये येणार आहे. मग ही राशी कोणती आहे तर कुंभ राशीमधून, म्हणजे शनी महाराजांची जी स्वयं राशी मानली गेली आहे कुंभ राशी, या कुंभ राशीमधून शनी महाराज आता मीन या राशीमध्ये येणार आहेत. आणि ही मीन राशी आहे देवगुरु बृहस्पती यांची. ज्यावेळेस शनी महाराज हे त्यांची राशी बदलतात किंवा राशी परिवर्तन करतात ना, त्यावेळेस ह्या समस्त ब्रह्मांडावरती, पृथ्वी तलावरती मनुष्य असेल, प्राणी असेल, इवन देवी देवतासुद्धा असेल, तर यांच्या सर्वांच्यावरती प्रभाव हा निश्चितपणे पडताना दिसतो. हे शनी महाराज आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळीसुद्धा, पूर्वीची काळी म्हणजे राजे महाराज आहे किंवा ज्याला आपण म्हणून जो काळ ऋषी मुनी तपस्वी योगी यांचा होता, या काळामध्ये सुद्धा एक वेळ इतर ग्रहांना हे दुर्लक्षित केलं जात असायचं, परंतु शनीसारख्या ग्रहांना कोणताही ज्योतिष असेल किंवा आध्यात्मिक गुरु असेल हा कधीही दुर्लक्षित करत नसे. म्हणजे ज्यावेळेस शनी देवतेची राशी बदलणार असेल, चाल बदलणार असेल किंवा नक्षत्र जरी शनीचं ज्यावेळेस बदलणार असेल ना, त्याच्यावरती प्रामुख्याने ज्याला आपण म्हणूया की ते नजर ठेवून असायचे. मग थोडक्यामध्ये आपण असं समजूया की ज्या अनुषंगाने जंगलामध्ये ज्यावेळेस टायगर किंवा वाघ हा हंटिंगला निघतो किंवा शिकार करायला ज्यावेळेस वाघ हा निघतो, त्यावेळेस संपूर्ण जंगल हे अलर्ट होते. हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल. जंगलातले जेवढे पक्षी असेल, प्राणी असेल, वृक्ष असेल, हे सर्वच्या सर्व अलर्ट असतात ज्यावेळेस वाघ हा त्याच्या हंटिंगला म्हणजे शिकारीला निघत असतो. कुठेतरी ही गत किंवा ही उपमा खऱ्या अर्थी शनी देवतेला दिली गेली पाहिजे. त्याच अनुषंगाने शनी देवता हे त्यांचे राशी परिवर्तन करताना समस्त ब्रह्मांड, पृथ्वी, चराचर सृष्टी ही अलर्ट होते. बरं, आता याला दुसरं रिझन म्हणजे महादेवाचं असं वरदानसुद्धा शनी महाराजांना आहे की शनी महाराजांच्या न्यायामध्ये, न्यायनिवाडामध्ये कोणीही हस्तक्षेप हे करणार नाही. तसा न्यायाचा दंडच शनी महाराजांना साक्षात महादेवानेच दिलेला आहे. याच्यानंतर त्यांना दृष्टीसुद्धा अशी दिली, ज्या दृष्टीला वक्र दृष्टी या अनुषंगाने सुद्धा संबोधले जाते. ज्यावेळेस ही दृष्टी एखाद्यावरती पडते, एखाद्या राशीवर पडते, हमखासपणे त्याची उलटापालट झाल्याशिवाय राहत नाही. हेच कुठेतरी रिझन आहे किंवा याला आपण शनी महाराजांची कृपा म्हणावं लागेल की शनी महाराज हे त्यांची दृष्टी कधी समोर किंवा शुभी कधी पाहत नाही. शनी महाराजांची जे मूर्ती असेल किंवा जे शनी महाराजांची प्रतिमा आपल्या धर्मशास्त्रामध्ये रेखाटलेली आहे, त्याच्यामध्ये शनी महाराज हे जमिनीकडे पाहताना तुम्हाला दिसतील. शनी महाराज ज्यावेळेस स्वतःची दृष्टी समोर करतात त्यावेळेस ते ट्रान्झिट होतात किंवा ग्रहांचं परिवर्तन होतात किंवा राशीमध्ये ते परिवर्तन करतात, त्यावेळेस ते दृष्टी समोर करतात. याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर एखाद्याच्या राशीमध्ये ज्यावेळेस येतात, 7:30मध्ये येतात, त्यावेळेस ती दृष्टींची समोर असते. थोडक्यात जिथे ती दृष्टी पडेल त्याला वक्र दृष्टी म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे हे आपले नशीब चांगलं आहे की शनिदेवतांची दृष्टी सदैव जमिनीकडे त्यांनी पाहिलेलं आहे की ती जमिनीकडे ती दृष्टी आहे. आणि असं कोणाला वाटणार आहे की शनिदेवाने आपल्याकडे पाहावे म्हणून? शनिदेवाने आपल्याला पाहू नये याचा प्रयत्न साक्षात देवदेवतांनी केला आहे. शंभू महादेवने सुद्धा प्रयत्न केलेले वर्णनशास्त्रामध्ये सापडते. त्यामुळे शनी महाराज जेव्हा जेव्हा त्यांची दृष्टी उगारतात किंवा पाहतात, ज्याला वक्र दृष्टी म्हटलं गेलेलं आहे, निश्चितपणे सृष्टीवरती, ब्रह्मांडावरती उलटापालट हे होताना दिसते. बरं, आता एवढंच आहे का? मुळात महादेवाने जी वक्र दृष्टी दिलेली आहे, जी दृष्टीचा भेदन शनी महाराजांना दिलेला आहे, ही दृष्टीसुद्धा अशी दिलेली आहे. सर्वात जवळची दृष्टी असणार सुद्धा शनी आहे आणि सर्वात लांबची दृष्टी असणार सुद्धा शनीच आहे. म्हणजे प्रत्येक ग्रहाला दृष्टी दिलेली आहेत. एकाहून अधिक दृष्टी, जसं 3 दृष्टी काही ग्रहांना दिले, त्यातलं शनी महाराज सुद्धा आहे. परंतु शनीला महादेवाने अशा ठिकाणी बसवलेलं आहे ज्या ठिकाणी बसल्या तर शनी हा स्वतःच्या जवळच्या राशीला सर्वात लवकर पाहतो किंवा सगळ्यात जवळचा पाहणारा आणि लांबचा पाहणारा सुद्धा हा शनी महाराज आहे. त्यामुळे यांच्या दृष्टीतनं सहसा कोणी चुकत नाही किंवा कोणी राहून जात नाही, म्हणून यांचा न्याय निवाडा हा कधी चुकत नाही. त्यामुळे शनी महाराजाला एक पद्धतीचं ज्याला म्हणूया ना, लोक यांच्या नावानेच दहशत खातात किंवा यांच्या नावामध्येच तेवढी ताकद आहे. शनी या नावाला लोक घाबरतात. अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल की ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती का फ्रस्ट्रेट होतो, वैतागतो,
आपसुकपणे तिच्या मुखातून येते, काय शनी हात धुवून मागं लागला आहे, काय शनी माझ्या राशीला लागला आहे, काय साडेसाठी लागली आहे काय माहीत. अशा पद्धतीचे जे वाक्य असतात ना, जे इझिली एखाद्या व्यक्तीच्या तोंडात नेतात, हा शनी आहे. कधी कोणी एखाद्या मुलाचं नाव स्वतःच्या शनी ठेवलं असं कधी पाहिलेलं आहे का, की अमुक अमुक एखाद्या व्यक्तीचं नाव शनी आहे म्हणून? एवढी खौफ, एवढी भीती ही शनी महाराजांची आहे. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण जे शनी महाराजांचं होणारं ट्रान्झिट आहे किंवा जे शनी महाराजांचं राशी परिवर्तन आहे, याला इतर दृष्टिकोनापेक्षा डीपली समजून घेण्याचा प्रयत्न आणि जो तुम्हाला समजेल या भाषेमध्ये समजून सांगायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये आम्ही केलेला आहे. त्यामुळे कदाचित एक हा व्हिडिओ आम्ही 2 भागामध्ये सुद्धा डिवाईड करायचं योजन करत आहोत. त्यामुळे आता आपण परत एकदा प्रिव्हियसमध्ये येऊयात की शनी महाराज हे 29 मार्चला मीन राशीमध्ये येत आहेत, हे तुम्ही समजून घेतलं. बरं, आता हे मीन राशीमध्ये येत आहेत तर आपण थोडक्यामध्ये एक रूपरेखा पंचांगाची काय म्हणत आहे ते पण एकदा पाहून घेऊया. कारण पहा, शनी महाराज ज्यावेळेस ॲक्टिवेट होतात ना, चरणातल्या एका क्षणापासून ज्यावेळेस शनी महाराज हे पूर्ण ॲक्टिवेशनमध्ये येतात, पूर्ण ट्रान्झिट होत असतात, म्हणजे या राशीतून समोरच्या राशीमध्ये जात असतात, प्रत्येक एका मिनिटाला महत्त्व आहे. मग पंचांग काय म्हणत आहे ते आपण पाहून घेऊया. ज्या दिवसात हे शनी महाराजांचं ट्रान्झिट म्हणजेच राशी परिवर्तन होणार आहे ते 29 मार्च या दिवशी होणार आहे. या दिवशी आहे किंवा जो 29 मार्च ही जी तारीख येत आहे ना, हे कृष्ण पक्षामध्ये येत आहे. तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की आपल्या हिंदू पंचांगानुसार 2 पक्ष मांडले गेलेले आहेत, एक शुक्ल पक्ष आहे तर दुसरा कृष्ण पक्ष आहे. आणि बट ऑब्वियस कृष्ण पक्षामध्ये शनी महाराजांची बलवानता ही महान किंवा बलवान ही शनी महाराज या पक्षामध्ये मांडले सुद्धा गेलेले आहेत. आता याही पुढे जाऊन ज्या दिवशी आता हे राशी परिवर्तन शनी महाराज करत आहेत त्याच दिवशी अमावस्या सुद्धा आहे. आणखीन याच्यामध्ये बलवानता प्रखरता यामुळे सुद्धा वाढणार आहे की अमावस्या या तिथीमध्ये शनी महाराज हे अधिक बलवान होतात. थर्ड पॉईंट याच्यामध्ये असं सुद्धा वर्णित आहे की ज्या वेळेला शनी महाराज हे त्यांची राशी बदल करणार आहेत भारतीय वेळेनुसार, हे रात्री 9:42 नंतर होणार आहे. म्हणजे शनी महाराजांचं रूपरेखा रात्रीच्या प्रहरामध्ये सूर्यास्ताच्या नंतर त्यांचं प्रखरता, त्यांचं तेज किंवा त्यांची ताकद ही चरमसीमेला असते, असं सुद्धा वर्णन आपल्याला शास्त्राप्रमाणे मिळते. म्हणजे थोडक्यामध्ये जर म्हणलं तर हा ॲटमॉस्फिअर जो आहे किंवा हे जे बलवानता प्रदान करणारं जेवढं ग्रहमान आहे ह्या सृष्टीचं, हे शनिदेवतेच्या बाजूने उभं आहे. त्यामुळे शनिदेवतेची भयावहता किंवा भयानकता ही अजून परमसीमेवरती जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत हे तर समजून घेतलं की आता शनी महाराज हे ज्यावेळेस आता ट्रान्झिट होणार आहेत, राशी परिवर्तन करणार आहेत, हे संपूर्ण बल किंवा पॉवर घेऊन हे पुढच्या राशीमध्ये आता येत आहेत. बरं, आता एवढं बोलून झालं का? मी म्हणेल आता खरी मजा याच्या पुढे सुरुवात होणार आहे. तुम्ही म्हणाल कशी? ज्या मीन राशीमध्ये आता शनी महाराज हे पदार्पण करत आहेत त्याच राशीमध्ये भयंकर उपद्व्यापी आणि उन्माद घालणारे ग्रहसुद्धा तिथेच वर्तमान स्थितीमध्ये आता विराजमान आहेत, जे ऑलरेडी तिथे येऊन बसले आहेत. आणि त्यातीलच एक ग्रह आहे राहू हा ग्रहसुद्धा मीन याच राशीमध्ये ऑलरेडी बसलेला आहे. त्यामुळे आता शनी आणि राहू हे आता मीन राशीमध्ये एकत्र दिसणार आहेत आणि ते बसणार सुद्धा आहेत. ज्यावेळेस शनी आणि राहू एकत्र येतात, युती होते, एकत्रपणे बसतात, त्यावेळेस समस्त ब्रह्मांडामध्ये, राशीमध्ये, ग्रहांमध्ये हे युद्ध होते, गदारोळ माजतो किंवा ज्याला आपण म्हणू हा हाहाकार होतो, ज्यावेळेस हे दोघं जण एकत्र येतात. अजून डीपमध्ये जाऊन तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न केला तर म्हणेल टोटल 9 ग्रह हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णित आहेत. या नवग्रहांमध्ये अत्यंत क्रूर, निर्दयी आणि पापी ग्रह हे कोणते आहेत तर हे आहेत शनी, राहू आणि मंगळ. आता तात्पुरता आपण मंगळ ग्रह हा बाजूला घेऊ, कारण आपण शनी आणि राहू याबद्दल बोलत आहोत, कारण शनी आणि राहू आता एकत्र मिळणार आहेत. तुम्ही कोणताही ग्रंथ, ज्योतिषशास्त्रातलं कोणतंही पुस्तक, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, कोणतंही पुस्तक किंवा कोणतेही आध्यात्मिक ग्रंथ असेल, त्याचा संदर्भ असेल, पोथी असेल, पुराण असेल, हे उचलून पहा, खांगाळून पहा. ज्यावेळेस तुम्ही हे सर्च कराल, पडताळणी कराल की शनी राहू एकत्र आल्यानंतर चांगले की वाईट, याचं उत्तर तुम्हाला स्पष्टपणे किंवा ज्याला म्हणेल की इझिली मिळेल की यांची युती, हे दोघं एकत्र येणे हे सदा सर्वदा हे अनिष्टकारी मानले गेलेलं आहे. त्यामुळे हे 2 ग्रह यांचं एकत्रीकरण होणे, यांची युती होणे, हे दोघं एकत्र येऊ नये किंवा ह्या दोघांना एकत्र कधी येऊ दिलंच नाही पाहिजे याचे प्रयत्न हे तर साक्षात देवी देवतांनी केलेलं सुद्धा वर्णन उदाहरण आम्हाला धर्मशास्त्रामध्ये किंवा आपल्या आध्यात्मिक पुराणांमध्ये सुद्धा सापडतात. मग देवी देवतासुद्धा भयभीत होतात ज्यावेळेस हे दोघं जण शनी आणि राहू एकत्र येतात. मग याच्यामध्ये रिझन काय आहे? आता हे आणखीन खोलामध्ये जाऊन किंवा तुम्हाला समजेल्या भाषेमध्ये समजून सांगण्यासारखे मी तुम्हाला एक उदाहरण देईल. सपोज 2 व्यक्ती आहेत, ते दोघेही गुंड आहेत किंवा डॉन आहेत. दोघांचंही दहशत ही त्यांच्या वेगवेगळ्या गावांमध्ये आहेत आणि हे दोघेसुद्धा जे डॉन आहेत, जे गुंड आहेत, हे एकमेकांचे परममित्र आहेत. सपोज हे 2 डॉन, हे 2 गुंड जर एकाच गावामध्ये एकत्र आले,
जे दोघं कट्टर एकमेकांचे मित्र आहेत, मग त्या गावामध्ये त्या एरियामध्ये यांचं बल यांची ताकद वाढेल की कमी होईल? याचं उत्तर बट ऑब्वियस आहे की त्यांची ताकद वाढेल, यांची दहशत आणखीन वाढेल. कुठेतरी हे संज्ञा या दोघांना लागू होते, जे शनी आणि राहू ज्या ज्यावेळेस एकत्र येतात. त्यामुळे यातनं क्लिअर कट संदेश काय मिळत आहे की हे दोघं ज्या ज्यावेळेस एकत्र आलेले आहेत त्यावेळेस निश्चितपणे या दोघांचंही बल, पराक्रम, ऊर्जा, क्रूरता हे एका हाय लेवलवरती चरमसीमेवरती जात असते किंवा ते जाणारेसुद्धा ग्रामण हे जोगे बनवत असतात. माझ्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी जेवढ्या पत्रिका पाहिल्या, हजारोहूनही अधिक पत्रिका मी आजपर्यंत पाहिल्या, परंतु ज्यावेळेस अशा पत्रिकांमध्ये शनी आणि राहू यांची युती झाली आहे किंवा शनी राहू एकत्र आहेत, परंतु निश्चितपणे त्या पत्रिकेमध्ये उन्माद किंवा उपद्व्याप हा वाढलेला दिसलेला आहे. मी जसं की म्हटलं की देवी देवतासुद्धा या युतीला घाबरलेले वर्णन आहे. याच्यामागे रिझन काय होते? कारण एक गोष्ट निश्चितपणे समजून घ्या की शनी आणि राहू हे ज्यावेळेस एकत्र आले, एकत्र येतात, त्यावेळेस शनी हे अनकंट्रोल असतात. शनी देवतेवरती कंट्रोल मिळवता येत नाही ज्यावेळेस त्यांना राहूची साथ लाभते. कारण शनी महाराज हे नवग्रह आणि 27 नक्षत्र ह्या सर्वांमध्ये शनीचा एकच मित्र आहे, तो फक्त राहू आहे. अदरवाईज या नवग्रहांमध्ये 27 नक्षत्रांमध्ये कोणत्याही चरणामध्ये शनीचा एकही मित्र कोणीही नाही आहे. फक्त शनीचा एक मित्र किंवा एकमेव मित्र असा आहे, तो आहे राहू. त्यामुळे शनी आणि राहू हे एकत्र आल्याच्यानंतर विध्वंसकारी बनतात. बरं, आता मी जसं म्हटलं की शनी आणि राहू एकत्र आल्यानंतर हे अनकंट्रोल किंवा अनबेरेबल का होतं, त्याच्यामागे आणखीन एक तथ्य आहे बरं का. कारण राहू देवता याचं जर तुम्ही स्वरूप पाहिलं असेल, याचं जर चित्र पाहिलं असेल, तर राहू देवता हे फक्त शिर आहे, म्हणजे मस्तक आहे. राहूला स्वतःचं धड किंवा शरीर हे नाही आहे. राहू फक्त मस्तिष्क किंवा शिर याच्या स्वरूपामध्ये आपण पाहत आलेलो आहोत. आणि राहूचं हे जे डोकं आहे, हे जे मस्तिष्क आहे, हे जे शिर आहे ना, हे भयंकर उन्मादी, उपद्व्यापी, षडयंत्री, स्वार्थी, कटकारस्थान करणारं, अशी बुद्धी देणारं डोकं हे राहू देवतेचं आहे. त्यामुळे राहू देवतेला निष्ठुर, षडयंत्री किंवा ज्याला आपण म्हणू की पाताळ यंत्री बुद्धी ठेवणारा, अशा पद्धतीची चालना, अशी चेतना, अशी बुद्धी प्रदान करणारा सुद्धा राहू हा ग्रह मानला गेलेला आहे. मग हेच रिझन आहे की राहूला आपल्या मित्राचा किंवा आपल्या मित्र जो शनी आहे याच्या ताकदीचा वापर कसा करून घ्यायचा आहे हे चांगलं माहिती आहे. त्यामुळे राहू आणि शनी एकत्र आले तर त्यावेळेस होते काय, शनीची ताकद ही पणाला लागते. तर शनी हे त्याची विचार करायची क्षमता न ठेवता राहूच्या विचारसरणीने चालायला शनी परावृत्त होतात. म्हणजे थोडक्यात असं समजून घ्या, ताकद शनीची आहे परंतु डोकं त्याच्या मागे राहूचे असते. त्यामुळे ही जी जोडी आहे याला अनकंट्रोलेबल जोडी म्हटले गेलेलं आहे. त्यामुळे हेच कुठेतरी रिझन आहे की ज्यावेळेस हे दोघं जण एकत्र आले, शनी राहू ज्यावेळेस एकत्र बसले, त्यावेळेस महाविनाशकारी किंवा विध्वंसक अशा घटना या निश्चितपणे होताना दिसतात. बरं, आता हे दोघं ऑलरेडी जे आता राशीमध्ये एकत्र येणार आहेत, म्हणजे शनी महाराज आणि राहू देवता हे दोघं एकत्र येणार आहेत, तिथंच सूर्यदेवतासुद्धा विराजमान आहेत. मग याचा परिणाम हा समस्त पृथ्वी तलावरती, मनुष्यांवरती हा कसा पडणार आहे किंवा अशी कोणती टाईम पिरियड आहे, कोणती टाईमलाईन आहे, कोणती डेट्स असे आहे ज्याच्यामध्ये खास करून आपल्याला सावधानता बाळगण्याची गरज आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण जो क्रम आहे किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण सेकंड पार्टमध्ये पाहणार आहोत. जे शनी महाराजांचं ट्रान्झिट किंवा ज्याला आपण म्हणू जे शनी महाराजांचं आता होणारं जे राशी परिवर्तन आहे, हे तुम्ही फर्स्ट स्टेप हे व्यवस्थितरित्या तुम्हाला आता समजून आलेलं असेल, तुम्ही समजून घेतलं असेल. त्यामुळे सेकंड पार्ट हा निश्चितपणे या भागावरती बनणार आहे किंवा या विषयावरती आधारित बनणार आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे याला लाईक करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला सेकंड पार्ट याची जिज्ञासा असेल किंवा येणाऱ्या राशी परिवर्तनामध्ये होणारे कोणकोणते बदल घडू शकतात आपल्या स्वतःच्या आयुष्यावरती सुद्धा, तर निश्चितपणे कमेंटमध्ये तुम्ही सेकंड पार्ट बनवावा अशी कमेंट आवश्यकपणे आम्हाला करा. आणि सेकंड पॉईंट ह्याच्यामध्ये हे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर चॅनलवरती नवीन असाल तर कृपा करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. याचा फायदा हाच होणार आहे की ज्यावेळेस चॅनलवरती व्हिडिओ येतील किंवा कोणत्याही पद्धतीचे चॅनलवरती आपल्या ॲक्टिव्हिटी होतील हे तुम्हाला इझिली कळू शकेल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनचं बेल आयकॉन जमलं तर ते सुद्धा ऑन करा, हेच तुम्हाला विनंती करतो. तोपर्यंत सर्वांना सत्यम आदेश गुरु आदेश.